चहा पिताना त्यांच्यात आणखी थोडं बोलणं होतं. ते दोघेही एकमेकांना त्यांच्याबद्दल थोडं जास्तच सांगतात. आर्यनला अदितीचा साधेपणा आणि तिची बोलण्याची पद्धत खूपच आवडते. अदितीला आर्यनचा समजूतदार स्वभाव आणि त्याची बोलण्यातील स्पष्टता आवडते. नकळत त्यांच्या डोळ्यांची भेट होते आणि दोघांनाही एक वेगळीच भावना जाणवते. बरोबर अचानक मोठा विजांचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाट होतो. अदिती थोडी घाबरूनच जाते आणि नकळतच आर्यनच्या मिठीत शिरते. आर्यनला क्षणभर काय होतं हे कळतच नाही, पण अदितीला आपल्या जवळ पाहून तोही शहारून जातो. तिच्या स्पर्शाने त्याच्या शरीरात एक वेगळीच उष्णता आणि भावना निर्माण होते. अदितीचा चेहरा त्याच्या छातीवर असतो आणि तो तिच्या केसांचा हलका वास घेतो. अदितीलाही त्याच्या मिठीत सुरक्षित आणि आरामदायक वाटतं. तिच्या मनातली थोडी भीती आता कमी होते आणि एका अनोळख्या व्यक्तीच्या बाहुपाशात तिला एका क्षणी आधार मिळतो. दोघांनाही एकमेकाच्या स्पर्शाने एक वेगळीच जाणीव होते. काही क्षण दोघेही त्या स्थितीत राहतात. बाहेर पावसाचा जोर आणि विजांचा कडकडाट चालूच असतो आणि आत या दोघांच्या मनात एक नवी भावना अंकुर घेते. मग हळूच अदिती भानावर येते आणि त्याला स्वतःपासून दूर करते. तिच्या चेहऱ्यावर लाज आणि थोडीशी भीती असते. आर्यनही थोडा भांबावलेला असतो, पण त्याच्या चेहऱ्यावर एक हलकीशी स्माईल असते. सॉरी, अदिती हळू आवाजात म्हणते आणि आपली नजर खाली करते. काही हरकत नाही, आर्यन तिला धीर देत म्हणतो. त्याचा आवाज आता अधिक हळू आणि प्रेमळ वाटतो. असा आवाज कुणालाही घाबरवतो. पण दोघांनाही माहीत असतं की त्या मिठीत फक्त भीती नव्हती, त्यामध्ये एक ओढ होती, एक आकर्षण होतं ज्याला ते दोघेही नाकारू शकत नव्हते. आता यानंतर ते काय बोलतील, वातावरणातील तणाव आणि त्या अनपेक्षित मिठीचा त्याच्या नात्यावर काय परिणाम होईल. आता पुढे अदिती अजूनही थोडी लाजलेली असते आणि आर्यन तिच्याकडे हळूवारपणे बघतच असतो. त्या दोघांच्या डोळ्यात एक वेगळीच चमक असते, जी त्या अनपेक्षित मिठीमुळे निर्माण झाली होती. अदिती वातावरणातील तणाव कमी करण्याचा प्रयत्न करते आणि म्हणते, तुम्ही आणखी एक कप चहा घ्याल का? तिचा आवाज अजूनही थोडा थरथरत असतो. आर्यन तिच्या डोळ्यात बघतो आणि हळूच हसतो. नक्कीच, तुमच्या हातचा चहा खूप छान आहे. अदिती किचनकडे जाते आणि चहा बनवायला लागते. आर्यन हॉलमध्ये बसून तिच्याबद्दल विचार करत असतो. त्या काही क्षणांच्या मिठीने त्यांच्या मनात एक वेगळीच भावना जागृत केली होती. त्याला अदिती अधिक खास आणि जवळची वाटू लागली होती. चहा घेऊन अदिती परत येते आणि दोघेही शांतपणे चहा पितात. बाहेर पावसाचा जोर थोडा कमी झालेला असतो, पण अजूनही रिमझिम चालूच असते. चहा पिता पिता आर्यन म्हणतो, मला वाटतं आता पाऊस थोडा कमी झाला आहे. मी बघतो गाडी सुरू होते का. तो उठतो आणि दरवाजाकडे जातो. अदिती त्याला काळजीने विचारते, तुम्ही जाणार आहात? पण पाऊस तर अजून थांबलेलाच नाहीये. आर्यन तिच्याकडे बघतो. त्यालाही तिथे थांबायला आवडेल, पण त्याला जाणे भाग असतं. हो, मला जायला हवं. वडिलांनी काही कामं सांगितली आहेत आणि जास्त वेळ इथे थांबणं ठीक नाही. तो बाहेर जातो आणि गाडी सुरू करण्याचा प्रयत्न करतो. काही प्रयत्नानंतर गाडी सुरू होते. त्याला थोडा दिलासा मिळतो. तो परत घरात येतो आणि अदितीकडे बघतो. त्याच्या डोळ्यात कृतज्ञता आणि एक वेगळीच ओढ असते. अदिती, तुम्ही माझी खूप मदत केली. खरंच धन्यवाद. मी तुमचा आभारी राहीन. अदिती हलकीशी हसते. काही हरकत नाही, मला आनंद झाला मदत करून. आर्यन थोडा वेळ तिच्याकडे बघतच राहतो. त्याला तिला काहीतरी विचारायचं असतं, पण तो हिचकतो. शेवटी तो म्हणतो, मी पुन्हा येऊ शकतो का तुम्हाला भेटायला? म्हणजे जर तुम्हाला काही अडचण नसेल तर. अदिती त्याच्या प्रश्नाने थोडी लाजते, पण तिच्या चेहऱ्यावर एक हलकीशी स्माईल असते. ठीक आहे, यायला हरकत नाही. आर्यनला खूप आनंद होतो. त्याला जणू काही ट्रेशर सापडला आहे. तो तिला एक आश्वासन नजर देतो. धन्यवाद अदिती, मी लवकरच भेटेन. तो तिचा निरोप घेतो आणि पावसातून आपल्या गाडीकडे जातो. अदिती दारात उभी राहून त्याच्या गाडीकडे बघत राहते. तिच्या मनातही एक वेगळीच भावना निर्माण झालेली असते. त्या अनोळखी भेटीने तिच्या शांत आणि सरळ आयुष्यात एक नवीन रंग भरला असतो.
आता आर्यन आणि अदिती पुन्हा कधी भेटणार, त्यांच्या भेटी कशा असतील आणि त्या पहिल्या अनपेक्षित मिठीचा त्यांच्या नात्यावर काय परिणाम होईल.